Hello students, today we will see numericals and MCQ of chapter AC circuits. Okay, so first we will see MCQ. See first MCQ. If the RMS current in a 50 Hz AC circuit is 5 ampere, the value of the current 1/300 seconds after its value becomes 0 is. See, what our aim to find out? Our aim to find out value of current. Now see here, given RMS current, IRMS is equal to what? 5 ampere. Correct? And time 1/300 second. Our aim to find out I. Now we know formula for instantaneous current. Instantaneous current I is equal to I0 sin omega t. Correct? Now given value is RMS value. So convert this I0 in terms of IRMS. We know the formula for that. Yes, IRMS is equal to what? I peak upon root 2. So I peak is equal to IRMS into root 2. Correct? So I is equal to, replace this I0 as IRMS root 2 sin of omega. Omega is equal to what? 2 pi f. 2 pi ft. So IRMS root 2 sin of 2 pi. F is given 50 Hz. Frequency दिलेली आहे. Time provide केलेला आहे 1/300. Correct? IRMS root 2 sin of, now see here 50 into 2 100. 100/300 that is 1/3. So pi by 3. What is sin pi by 3? Pi by 3 म्हणजे किती? 60 ना. Sin 60 किती? root 3/2. So IRMS root 2 root 3/2 is equal to. Now I can write this 2 as a root 2 into root 2. बरोबर आहे? So 2 is equal to root 2 into root 2. Root 2 cancel. So it becomes IRMS root 3 upon root 2. And what is value of IRMS given? 5 ampere. So I is equal to IRMS into root 3/2 म्हणजेच काय? I is equal to 5 root 3/2. म्हणजे आन्सर काय येईल तुमचं? B. So फर्स्टचं काय येईल? B. Correct. Now second one. A resistor of 500 ohm and an inductance of 0.5 Henry are in series with an AC source which is V is equal to 100 root 2 sin of 1000 t, the power factor of combination. ऍक्च्युली हे आता नवीन म्हणजे तुमच्या ह्या वर्षीच्या सिलेबसमध्ये नाहीये, पण पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला असतो cos phi is equal to R by Z. बरोबर आहे? सो आर, आता झेड जो असतो तो इम्पिडन्स असतो. इम्पिडन्सचा फॉर्म्युला आपण शिकलेला आहे LCR सर्किटमध्ये. काय असतो तो? स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. पण एक लक्षात घ्या, इथे याच्यामध्ये कपॅसिटर कॉम्पोनंट नाहीये, फक्त इंडक्टर आणि रेजिस्टर आहे. त्यामुळे XC ची व्हॅल्यू काय असेल? 0. म्हणजे झेड किती येईल मग? अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. सो झेडची व्हॅल्यू काय येईल तुमची? अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. ओके, सो cos phi इज इक्वल टू R प्रोव्हाइड केलेला आहे आपल्याला किती? 500. R किती आहे? 500. ओके, सो हिअर 500 हा R स्क्वेअर 500 स्क्वेअर प्लस, आता XL किती प्रोव्हाइड केलेला आहे बघा? XL किती आहे तुमचा? येस, रेजिस्टर ऑफ 500 ओहम अँड इंडक्टन्स ऑफ 0.5. XL जर आपण काढला ओमेगा एल नुसार, XL इज इक्वल टू काय येईल? ओमेगा एल. त्याची व्हॅल्यू येईल तुमची सी XL इज इक्वल टू ओमेगा एल. ओमेगा म्हणजे 2 पाय FL. त्याची जर व्हॅल्यू काढली तुमची ती 500, ती स्क्वेअर येईल परत 500 अपॉन दिस. सो 500 स्क्वेअर प्लस 500 स्क्वेअर 2 टाइम्स 500 स्क्वेअर. स्क्वेअर रूट मध्ये 500 स्क्वेअरचं काय येईल? स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे 500 रूट 2. 500 कॅन्सल 500 कॅन्सल 1/√2. पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू किती येईल? 1/√2. सो ए, याचा आन्सर काय येईल तुमचं? ए. थर्ड बघा, in a circuit here L, C and R are connected in series with an alternating voltage of frequency F. The current leads the voltage by 45 degree. The value of C is. आता याचा आन्सर आहे तुमचं B. आता ते कसं ते बघू आपण. बर, आपल्याला फाय किती प्रोव्हाइड केलेला आहे? 45. फाय काय असतो तुमचा? अँगल बिटवीन करंट अँड EMF. सो tan phi इज इक्वल टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, tan phi इज इक्वल टू काय? XL मायनस XC अपॉन R.
फाय किती प्रोव्हाइड केलेला आहे 45. टॅन 45 इज इक्वल टू काय येईल एक्सएल मायनस एक्सी अपॉन आर. टॅन 45 किती असतो 1 इज इक्वल टू एक्सएल मायनस एक्सी अपॉन आर. हा आर इकडे आणतो म्हणजे काय होईल आर इज इक्वल टू एक्सएल मायनस एक्सी. करेक्ट. सो आर इज इक्वल टू एक्सएल मायनस एक्सी. आपल्याला काय पाहिजे एक्सी. एक्सी इज इक्वल टू काय येईल हा एक्सी तिकडे गेल्यावर प्लस होईल, हा आर इकडे आल्यावर मायनस होईल म्हणजे एक्स इज इक्वल टू एक्सएल मायनस आर. ओके, याला इक्वेशन 1 म्हणून याचा वापर पुढे करायचा आपल्याला. एक्सी इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला काय आहे, दिस इज कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. एक्सीला आपण काय म्हणतो कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. एक्सी इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा सी. सो सी इकडे घेतो एक्सी इकडे आणतो. सी इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा एक्सी इज इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू किती येईल 2 पाय एफ. ओमेगा किती आहे 2 पाय एफ इंटू एक्सी. सो इक्वेशन 1 वरनं एक्सीची व्हॅल्यू टाकतो याच्यामध्ये काय तयार होईल सी इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय एफ. एक्सी किती इक्वेशन 1 वरनं एक्सएल मायनस आर इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय एफ. तसंच व्हॉट इज एक्सएल ओमेगा एल. ओमेगा एल मायनस आर. ओके, अँड व्हॉट इज ओमेगा 2 पाय एफ. सो दिसते का 8. सो हिअर इट इज बघा काय होतं 1 अपॉन 2 पाय एफ. ओमेगा किती येईल 2 पाय एफ हा एल. सो 2 पाय एफ इन ब्रॅकेट 2 पाय एफ एल मायनस आर. सो आन्सर बी 1 upon 2 pi f in bracket 2 pi f L minus R. Correct. Fourth one. In an AC circuit, E and I are given by E ची व्हॅल्यू दिलेली आहे instantaneous EMF 150 sin of 150 t volt and I is equal to 150 sin 150 t plus pi by 3. The power dissipated in the circuit is. Actually हे पण तसं नाहीये पण ठीक आहे. पॉवर डिसिपेटेडचा एक छोटासा फॉर्म्युला आहे जो काय असतो 1/2 E0 I0 cos phi. 1/2 E0 I0 cos phi. E0 म्हणजे काय पीक EMF, I0 म्हणजे काय पीक करंट आणि cos phi आपण पॉवर फॅक्टर घेतो. काय काय प्रोव्हाइड केलेलं आपल्याला हे जर तुम्ही पाहिलं हे बघा E इज इक्वल टू E0 sin ओमेगा टी म्हणतो ना आपण म्हणजे E0 किती आला तुमचा 150. तसं I इज इक्वल टू I0 sin ओमेगा टी म्हणजे I0 किती आला 150. सो E0 पण 150 आहे, I0 पण 150 आहे. कॉस फाय आता फाय म्हणजे फेज डिफरन्स इथे किती आहे तुमचा 150 साइन ऑफ 150 टी प्लस नाही काहीच नाही म्हणजे 0 आहे आणि इथे 150 साइन ऑफ 150 टी प्लस पाय बाय 3 म्हणजे फेज डिफरन्स किती आला पाय बाय 3 म्हणजे फाय किती आहे पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. कॉस 60 किती असतो हाफ. करेक्ट. सो 150 इंटू 150 इंटू 1/2 हे जर सॉल्व्ह केलं तर व्हॅल्यू येते 5625 वॅट. पॉवर डेसिपेटेड किती येईल तुमची 5625 वॅट. करेक्ट. दिस आन्सर काय येईल तुमचं सी. फिफ्थ वन. इन अ सिरीज LCR सर्किट द फेज डिफरन्स बिटवीन द व्होल्टेज अँड द करंट इज 45 डिग्री देन द पॉवर फॅक्टर विल बी. ओके, आता ऍक्च्युली फार सोपा आहे हा. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय कॉस फाय इज इक्वल टू आर बाय झेड आहे पण इथे आपल्याला त्याची गरजच नाहीये कारण डायरेक्ट फाय प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामुळे कॉस फाय किती आहे कॉस 45. कॉस 45 टाकायची किंमत फक्त बघा कॉस 45 किती असेल तुमचा 1/√2 आणि 1/√2 म्हणजेच किती 0.707. सो पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू किती येईल 0.707. ओके, सो आन्सर काय याचं बी. फिफ्थ वन. ओके, आता आपण यातले न्यूमेरिकल्स बघू. न्यूमेरिकल सुरू होतात साधारण 12 पासून. एक एक बघू. मी इकडे वाचतो आणि मग आपण ते सॉल्व्ह करू. येस, फर्स्ट वन. बघा 12. इफ द इफेक्टिव्ह करंट इन 50 सायकल AC सर्किट इज 5 एम्पियर. ओके, सो जेव्हा AC करंट प्रोव्हाइड केलेलं असतं म्हणजे फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केलेली असते त्यावेळेस ते नेहमी कोणतं करंट कन्सिडर करायचं RMS करंट. सो फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे 50 हर्ट्ज. RMS करंट किती आहे 5 एम्पियर. ACचा जो करंट असेल तो काय कन्सिडर करतो आपण RMS करंट ना जेव्हा फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केली असते त्यावेळेस. व्हॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. आपल्याला काय काढायचं I0 काढायचं आहे खरं. व्हॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. व्हॉट इज द करंट 1/600 सेकंड आफ्टर इट वॉज 0. ओके, अशा टाईपचं आपण सोडवलेलं बघा पहिलाच MCQ. I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी.
I0 म्हणजे काय, I-RMS √2. दिस इज इट गिव्स अ रिलेशन बिटवीन RMS व्हॅल्यू अँड पीक व्हॅल्यू. I-RMS √2 साइन ऑफ ओमेगाची व्हॅल्यू टाकली 2πf आणि हा टी. ओके, I-RMS किती प्रोव्हाइड केलेला आहे 5. हा √2 तसाच घेतला. साइन ऑफ 2πf किती आहे 50 इंटू टाइम किती प्रोव्हाइड केलेला आहे 1/600. 5 √2 असतो 1.414 इंटू 5 जर केलं तर 7.07 साइन ऑफ. हे बघा हे 50 इंटू 200 100/600 म्हणजे हे झाले 1/6 आणि हा पाय म्हणजे π/6. π/6 म्हणजे किती 30 साइन 30 हाफ 7.07 1/2. आपण जर डिवाइड बाय 2 केलं तर ही व्हॅल्यू येते 3.535. आन्सर काय येईल तुमचं 3.535. करेक्ट. आणि पीक व्हॅल्यू किती आली तुमची, ही पीक व्हॅल्यू ही जर काढायची म्हटली तर I0 किती येईल तुमचा, I0 दॅट इज आय पीक 7.70 एम्पियर. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. ओके, सोपे प्रॉब्लेम याच्यामध्ये. नेक्स्ट वन, अ लाईट बल्ब इज रेटेड 100 वॅट पॉवर प्रोव्हाइड केलेली आहे फॉर 220 व्होल्ट ERMS 220 व्होल्ट. आता आहे RMS कसं AC 220 व्होल्ट AC. म्हणून AC आलं की इथे 220 व्होल्ट RMS घ्यायचा. फ्रिक्वेन्सी किती प्रोव्हाइड केलेली आहे 50 हर्ट्ज. कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स ऑफ बल्ब R काढायचा आहे अँड RMS करंट थ्रू बल्ब IRMS. हे सोपं आहे. हे तर आपलं 10th 11thला तुमचा फॉर्म्युला झालेला आहे बघा. पॉवर इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला आपण काय वापरतो बघा, वर्क अपॉन टाइम. इलेक्ट्रिकल वर्क काय असतं EIT अपॉन हा R घेतला तर डायरेक्ट फॉर्म्युला आपण वापरला तरी चालतो V²/R. पॉवरचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ व्होल्टेज अँड रेजिस्टन्स काय V²/R. मग R किती येईल V²/P. V किती आहे 220 इंटू 220. हा म्हणजेच E म्हणजेच V ते व्होल्टेज 220 इंटू 220 अपॉन पॉवर किती आहे 100. 2 0 कॅन्सल 22 इंटू 22 484 ओहम. रेजिस्टन्स किती आला तुमचा 484 ओहम. आता IRMS काढायचं आहे. पॉवर इज इक्वल टू ERMS IRMS आपण शिकलोय. E म्हणजे जिथे VRMS इंटू IRMS. मग IRMS किती येईल P/VRMS. पॉवर किती आपल्याकडे 100 वॅट अपॉन VRMS किती आहे बघा 220 ही पॉवर. सो 100/220 हे जर सॉल्व्ह केलं तर 10/22 म्हणजेच काय येईल तुमचं 1/2.2. जर रेसिप्रोकल घेतला तर 0.4545 एम्पियर. करेक्ट. गुड. नेक्स्ट वन 14. A 15 microfarad capacitor is connected to a 220 volt 50 hertz source. Yes, तसंच कॅपॅसिटी किती आहे 15 मायक्रोफॅरेड. मायक्रो म्हणजे -6. 15 इंटू 10⁻⁶ फॅरेड. व्होल्टेज किती आहे 220. AC आहे म्हणजे RMS 220. फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केलेली आहे तुमची 50 हर्ट्ज. काय विचारलेलं आहे फाइंड द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड करंट दोन्ही RMS अँड पीक इन द सर्किट. ओके, हा पहिला पार्ट. एक एक बघू मग आपण. अगोदर XC काढून घेऊ. XC किती आहे 1/ωc. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला आपण शिकलोय ओमेगा 1/2 ओमेगा 2πf म्हणजे 1/2πf इंटू C. फक्त व्हॅल्यू टाकायचे आहेत 1/2. पायची व्हॅल्यू 3.14. फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केलेली आहे 50 हर्ट्ज. कॅपॅसिटी आहे तुमची 50 इंटू 10⁻⁶. ओके, 50 इंटू 2 केलं तर 100 इंटू 3.14 म्हणजे 314. ओके, सो हे 314 होतील. हे 15 तसेच. हा -6 वर जाऊन 10⁻6. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळतं 212.2 212.2. XC किती मिळाला तुम्हाला 212.2. बरोबर आहे. पहिला पार्ट झाला. आता पुढे काय विचारलं अजून आपल्याला IRMS. आता राजांनो इथे IRMS इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला काय आहे करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. आता हे सर्किट कोणतं आहे कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे फक्त. त्यामुळे रेजिस्टन्स कोणाचा येईल कॅपॅसिटरचा, ज्याला आपण नाव काय देतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, जो आत्ता काढला आपण. सो IRMS इज इक्वल टू VRMS अपॉन XC इज इक्वल टू VRMS किती आहे 220 अपॉन XC किती आहे 212.2. हे जर सॉल्व्ह केलं तर हे किती येईल 1.037 एम्पियर. लॉग टेबलने करू शकता तुम्ही. लॉग ऑफ दिस मायनस लॉग ऑफ दिस. RMS वरनं I पीक काढायला सोपं आहे. फॉर्म्युलाच आपल्याकडे येतो I पीक इज इक्वल टू √2 IRMS. आपण शिकलोय ना आपण कसं शिकलोय IRMS इज इक्वल टू I पीक अपॉन √2. म्हणजेच I पीक इज इक्वल टू √2 इंटू IRMS. √2 ची व्हॅल्यू किती आहे 1.4414.
IRMS दिलेलं आहे, वरून आपण काढला बघा 1.037, हे मल्टिप्लाय केल्यावर होतं 1.47. ओके, आता पुढचा पार्ट काय विचारले बघा. इफ द फ्रिक्वेन्सी इज डबल्ड, व्हॉट विल हॅपन टू द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स अँड करंट. जर फ्रिक्वेन्सी डबल केली तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होईल. सोपं आहे. तुम्ही जर XC आणि म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि Fचं जर रिलेशन पाहिलं तर बघा हे इन्व्हर्स आहे. ओके, जर हे डबल झालं तर हे इन्व्हर्स असल्यामुळे काय होईल, हाफ होईल. हाफ म्हणजे इथे हॉल्ट असं म्हटलं तरी चालतं. सो हाफ किंवा हॉल्ट. ओके, म्हणजे XC काय होईल, हाफ होईल. आणि पुढे विचारले की करंट काय होईल. तर सारी गोष्ट आहे, करंटचा आणि XC रेजिस्टन्स जर तुमचा कमी झाला, करंटचा आणि रेजिस्टन्सचं रिलेशन हा एक प्रकारचं काय अपोजिशन असतं ना, कॅपॅसिटरने दिलेलं अपोजिशन, तर आपण काय म्हणतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ते जर तुमचं काय झालं, हाफ झालं, तर करंट परत काय होईल, डबल होईल. सो करंट गेट डबल. करेक्ट, गुड. पुढचं बघा 15. An AC circuit consists of only an inductor of inductance 2 Henry. Inductor of inductance 2 Henry. If the current is represented by sine wave of amplitude 0.25 ampere. आता एक शब्द वापरलाय बघा, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूडचा अर्थ असतो मॅक्झिमम. मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम करंट. मॅक्झिमम करंटला आपण काय म्हणतो, पीक करंट. आणि पीक करंटला आपण काय सिम्बॉल वापरतो, I0. दॅट इज I0 इज इक्वल टू 0.25 एम्पियर. प्रोव्हाइड केले, कळलं याचा अर्थ. साइन वेव्ह ऑफ अँप्लिट्यूड. करंट काय प्रोव्हाइड करते, मॅक्झिमम व्हॅल्यू प्रोव्हाइड करते, दिलेली आपल्याला. कशावरनं कळलं, अँप्लिट्यूड शब्दावरनं. अँप्लिट्यूडचा अर्थ काय होतो, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असा शब्द वापरतो ना आपण. अँप्लिट्यूड कशा अर्थाने वापरला इथे, मॅक्झिमम या अर्थाने. सो I0 0.25 एम्पियर इथे लिहून ठेवलेले मी. ओके, फ्रिक्वेन्सी किती प्रोव्हाइड केलेली आहे, 60 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी किती आहे, 60 हर्ट्ज. कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इंडक्टर. काय नाही, इफेक्टिव्ह आता इंडक्टरच्या अक्रॉस काय येईल, EL. ओके, जसा ओम्स लॉ वापरला, V इज इक्वल टू IR. R असेल तर इथे R येतो, ER असेल तर I इंटू ER. इथे काय आहे, इंडक्टरच्या अक्रॉस आहे. मग इंडक्टरचा रेजिस्टन्स काय असतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, ज्याला आपण XL म्हणतो. सो EL इज इक्वल टू IXL. XL म्हणजेच ओमेगा L. I काय आहे तुमचा IRMS, ओमेगा 2πfL. IRMS ची व्हॅल्यू कशी टाकणार आपण, हा काय असतो, RMS व्हॅल्यू असते, कारण फ्रिक्वेन्सी रिलेटेड येतं. सो IRMS इज इक्वल टू I पीक अपॉन √2 2πfL. I पीक किती प्रोव्हाइड केलेलं आहे बघा, वर 0.25 अपॉन √2. 2 तसाच, पायची व्हॅल्यू टाकली, F ची व्हॅल्यू 60, L किती दिलेला आहे 2 हेनरी. पुटिंग ऑल दीज व्हॅल्यूज, हे जर व्हॅल्यू टाकले बघा, 0.25 तसंच घेतला, 2 2 जा 4 इथे, हे तसंच लिहिलं, हे 60 तसंच लिहिलं, √2. 0.25 इंटू 4 100 होतील, आणि हे 2 डेसिमल म्हणजे 1. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1. हे तसंच, हे तसंच. हे जर सॉल्व्ह केलं तर हे येतं 133.32 व्होल्ट. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती येईल अक्रॉस दॅट इंडक्टर, 133.32 व्होल्ट. पुढचं बघा आता 17. ओके, सॉरी 16. Alternate EMF of E is equal to 220 sine of 100 pi t. E is equal to 220 sine of 100 pi t is applied to a circuit containing an inductance of 1 upon pi Henry. Inductance value किती आहे, 1 upon pi Henry. Write an equation for instantaneous current through the circuit. What will be the reading of the AC galvanometer connected in circuit? हे पण सोपं आहे तसं बघा. बघा काय काय परत एकदा बघा. राईट अँड इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस करंट, म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली काय करायचं आहे, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ लिहितो की नाही आपण, ते लिहायचं आहे. मग आता लक्षात घ्या, इन्स्टंटेनियस ईएमएफचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. हे जर आपण कम्पेअर केलं तर आपले E0 किती येतोय बघा, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. E0 220, ओमेगा टी, ओमेगा किती आला 100 पाय, कम्पेअर केल्यावर 100 पाय. आता एक लक्षात घ्या, आपल्याला इन्स्टंटेनियस करंट काढायचं, पण हे सर्किट कोणतं आहे, इंडक्टिव्ह सर्किट. इंडक्टर आहे की नाही याच्यामध्ये, म्हणजे फक्त हे इंडक्टिव्ह सर्किट आहे, प्युअरली इंडक्टिव्ह. आपण शिकलेलं आहे बघा, इन इंडक्टिव्ह सर्किट देर इज अ फेज डिफरन्स ऑफ π/2 विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, ईएमएफ. म्हणजे करंट आणि ईएमएफ मध्ये फेज डिफरन्स किती असतो, π/2चा एक. दुसरी गोष्ट, प्युअर इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ईएमएफ लिडिंगला असतं π/2 ने,
याचाच अर्थ काय, करंट काय झालं, लॅग बिहाइंड. करंट काय झालं, लॅग बिहाइंड, मागे. कितीने मागे येते, π/2. मग आता हे फॉर्म्युला कसं लिहिणार आपण, बेसिक फॉर्म्युला I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. बघा फेज डिफरन्स किती दोघांमधला, π/2. कोणतं सर्किट आहे, इंडक्टिव्ह. हां, दुसरी गोष्ट, इंडक्टिव्हमध्ये करंट मागे असतं EMF पेक्षा, हे आपण शिकलेलं, म्हणजे म्हणून मायनस. ओके, I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी मायनस π/2. I इज इक्वल टू, आता करंट इज इक्वल टू काय येईल, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. पीक करंट आहे त्यामुळे पीक व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कोणाचा घेणार, इंडक्टरचा. इंडक्टरचा रेजिस्टन्स काय असतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL. सो I इज इक्वल टू E0 अपॉन XL साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. ओके, पुढे XL इज इक्वल टू ओमेगा L. आता ही व्हॅल्यू काढून घे XL ची आपण. XL किती आहे, ओमेगा L. ओमेगा किती आहे, 100π. L किती प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला, 1/π. π कॅन्सल, म्हणजे तुमचा XL किती आला, 100. हे व्हॅल्यू पुटअप करू आपण. I इज इक्वल टू E0 किती राजांनो, कम्पेअर केल्यावर आपल्याला मिळालेलं आहे बघा 220. XL किती आलेला आहे आपला, 100 साइन ऑफ ओमेगा किती आपला 100π. हा टी तसाच मायनस π/2. हे सॉल्व्ह केल्यावर किती येतं, 2.2. I इज इक्वल टू 2.2 साइन ऑफ 100πt मायनस π/2. सो दिस इज, यू कॅन से व्हॉट, इक्वेशन. आपल्याला काय विचारलं त्याने, राईट अँड इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस करंट थ्रू द सर्किट. सो दिस इज द इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस करंट थ्रू दी सर्किट. कोणतं सर्किट आहे, इंडक्टिव्ह सर्किट. पुढे काय विचारलेलं आहे, व्हॉट विल बी द रिडिंग ऑफ एसी गॅल्व्हनोमीटर. एसी गॅल्व्हनोमीटर, एसी रिडिंग काय असतं, RMS व्हॅल्यू असते. एसी रीडची काय असते, RMS व्हॅल्यू. मग आपल्याला हे कळलं, IRMS इज इक्वल टू आय पीक अपॉन √2 इज इक्वल टू, आता IP कितना शोधणार आपल्याला, इथे मिळणार I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी मायनस π प्लस π किंवा π/2 जे काय असेल ते. ही व्हॅल्यू काय असते, पीक व्हॅल्यू I0 2.2. 2.2 upon √2 1.414, that gives 1.556 ampere. So RMS व्हॅल्यू किती आली आपली तुमची, 1.556 ampere. ओके, पुढच्या न्यूमेरिकलसाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवू.